पण न्यू पॅलेसमध्ये भरपूर प्राणी आहेत. इथे फक्त थोडे मोजकेच प्राणी ठेवले आहेत. वाघ, इकडे हरिण, चितळ, शाहू महाराजांची प्रतिमा आणि गव्हाकोटे दिसना. आम्ही देखील कधी पाहिलं नव्हतं. तर ते आहे खारुताईचं घरटं आणि खारुट्या तिथे उड्या माराल त्या म्हणजे खारुताई नक्कीच नुकती पिल्ली झाली आणि ती पिल्ली आणि खारुताईने किती मस्त असं घर बांधले बघा मित्रांनो नमस्कार. पहिला कालचा भाग मित्रांनो मला असं वाटलं की जरा फास्ट झालाय की हनुमान जयंती आणि रामनवमीचा भाग नाही फास्ट झालाय मित्रांनो. तर फास्ट करायचं कारण असं आहे, मी सुरुवातीला भाग केला तेव्हा तो 20 मिनिटात झालता, पुन्हा केला कटिंग करून 14 मिनिटं आणि पुन्हा 10 मिनिटात त्याला बसवायचा प्रयत्न केला. मग तो थोडा फास्ट पडल्यासारखा वाटला. पण कळतोय मित्रांनो, म्हणजे असं नाही की समजत नाही, भाग समजतोय. आता मी त्यावेळेस सांगितलं की कोल्हापूरला जातानाचा किस्सा सांगणार आहे मी. तर मला स्क्रिप्ट संदर्भात स्पीच करायचं होतं. तुम्हाला माहिती आहे मी स्क्रीन प्ले रायटर आहे, मला स्क्रिप्ट लिहायला आवडते, फिल्मची कथा वगैरे. तर ते द्यायसाठी मला कोल्हापूरला एका ठिकाणी एका मॅडमचा फोन आला की तुम्ही या आणि पिच करा म्हणजे सांगा आम्हाला. पण अचानक ते मॅडमला काहीतरी काम लागलं आणि ते हैदराबादला निघून गेल्या आणि त्यांचा मला रिटर्न फोन येऊपर्यंत मी कोल्हापूरच्या निम्म्यापर्यंत गेलतो आणि काका देखील गाडीवर होते. मग काय विचार केला, कोल्हापूरला आता या योगानं आलोय, उद्या सुट्टी देखील काढलेली आहे आणि आपण कोल्हापूरमध्ये राहूयाच म्हटलं काकाला आणि कोल्हापूरमध्ये फिरलो आपण. तर त्या संदर्भात हा भाग पहा. हा भाग देखील 10 मिनिटाचा करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तर पहा आणि डिग्रलच्या कृष्णाकिनारी दररोज रात्री 8:15 वाजता माझा भाग येतोय. आवडल्यास मित्रांनो नक्की सगळ्यांशी शेअर करत चला. खुश राहा, सुरक्षित राहा आणि पाहत चला, पोहत चला. त्या दिवशी माझं ठरलं होतंच की कोल्हापूरला जायचं. मग आई आमची मजूरला चालली होती, तिला एका ठिकाणी कामावर सोडलं कारण की खूप दूर होतं, चालत कशी जाणार ती. ब्लॉगरच्या हँड टू हँड रिप्लायला मुलं थोडी हेजिटेट म्हणजे घुटमळतात पण हाय फाय देतातच. आणि आता बघा आम्ही पोहोचलो देखील कोल्हापूरच्या बरोबर मध्यावर असलेलं संजय घोडावत त्यांच्या फार्म हाऊसच्या समोर. तर घोडावंतांचा बिझनेस तुम्हाला माहिती आहे, त्यांनी गुटख्यांपासून सुरुवात केली आणि आता सर्वच बिझनेसमध्ये त्यांचं नाव आहे. शेळीसाठी चारा घ्यायला एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध लावले झाडाचा देखील वापर करत आहे. तर अशी परिस्थिती देखील आहे लोकांची. आणि कोल्हापूर चित्रनगरी आपली आवडती गोष्ट आहे, चित्रनगरी. आणि आतमध्ये गेल्यानंतर असं कळलं की आता नाहीच आहे म्हटल्यावर भेट होणार. काका आणि मी सोबत होतो. कोल्हापूरमध्ये आलो म्हटलं कोल्हापूर चप्पल तर नक्कीच दिसणार. आणि आम्ही आलो आता श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला. कोल्हापूरमध्ये आलो आणि महालक्ष्मी दर्शन नाही घेतलं असं होणारच नाही. जाताना तुम्हाला दिसेल इथे ओटी वगैरे सर्व काही ठेवलेलं आहे आणि जुन्या टाईपचं घड्याळ आणि हा वाडा. आता कधी यायचो तेव्हा गडबडीत पाहायचो, पण आज निवांतच आहे म्हणतं. राहायचं आहे आपण काका, राहायच्या हिशोबाने चालूय तर व्यवस्थितच बघायचं. सामान एका ठिकाणी ठेवलं मी आणि त्या ठिकाणी ठेवायसाठी निशुल्क सेवेची सोय आहे. आणि या ठिकाणी बघा जन्मतारखेच्या प्रमाणे तुम्हाला नोटा मिळतील. किती त्यांच्याकडे नोटा आहेत कोणाला त्यांनी संग्रह करून ठेवला आहे. जन्मतारखेच्या सिरियलनुसार ते नोटा देतात. आणि इकडून एंट्री करताना थोडासा व्यत्यय आला, ते म्हणले बॅग घेऊन तिकडून एंट्री करा. बॅग ठेवून निवास भक्त निवासाची देखील सोय आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल महालक्ष्मीच्या मंदिराबरोबर मध्ये लाईट आहे ते मंदिर आणि ही थोडी बाजूची मंदिर म्हणजे उपमंदिर आहेत. आणि आतमध्ये हेमाडपंथीचं बांधकाम आहे, दगडामध्ये असे कोरीव काम केलं आहे. लग्न झाले जोडपे वगैरे त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायसाठी सतत येत असतात. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर म्हणजे अंबाबाईचं मंदिर हे 7व्या शतकात चालुक्य राजाने बांधलेलं आहे असे लेखी पुरावे आहेत. म्हणजे किती जुनं मंदिर आहे आणि अतिशय जागृत शक्तिपीठ आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे. आणि पूर्णपणे मंदिरात आम्हाला असं दिसलं की गर्दी दिसत नाही. म्हटलं काका आपण रांगेने दर्शन घेऊ. पण नंतर लक्षात आलं की गर्दी आम्हाला एका बाजूने पाहिली तिकडे दिसत नव्हती, पण आतमध्ये खरंच गर्दी होती. पुन्हा वळून जाऊन पाहिलं, हे बघा इथून शेवट लाईन आहे आणि इथून आतमध्ये जाऊन पुन्हा इकडे आतमध्ये यायला वेळ होणार आणि आपल्याला आपल्या खोली देखील संध्याकाळी हुडकायची आहे. कारण आपण डायरेक्ट आलो कोल्हापूरला आणि बालाजीसनं आलेले लोक तुम्हाला दिसतील की केस कट करून आले आहेत, म्हणजे केस टक्कल करून आले आहेत. ते बालाजीसनं आल्यावर तर कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शन घेतलं तर ते पूर्ण म्हणले जाते यात्रा. आणि या ठिकाणी हे मंदिर आहे. आपण देखील आता मुख दर्शनच घ्यायचं आहे. मंदिर मित्रांनो महालक्ष्मी देवीची मूर्ती इतक्या आत असून देखील वर्षातून 2दा किरणोत्सव होतोय. किरणोत्सर्ग म्हणजे देवीच्या पायावर सूर्याची किरणं पडतात. इतक्या आतमध्ये असून मंदिर आणि देवी देखील कसे पडत असले मित्रांनो, मार्च महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात सकाळी 7 ते 8 या वेळेत हे 2दा घडतंय. या 2 महिन्यात साधारण 3 ते 5 दिवसाचा हा किरणोत्सर्ग असतोय. पण इतक्या आत किरण जातच कशा असतील. मंदिराच्या बाजूला स्त्रियांचं काहीतरी पठण चालू आहे. मंदिराच्या आवारात बाहेर जाताना अतिबलेश्वर प्रसन्न असं एका बाजूला मंदिर आहे. मुलं देखील लहान कशी फिरतात बघा इकडे तिकडे सुरक्षितपणे. अतिबलेश्वर म्हणजे नक्की शंकराचं मंदिर असणार आहे. अतिबलेश्वर म्हणजे शंकर. तर आपण लावला अंदाज नक्कीच खरा ठरलाय. भगवान श्री शंकरांची पिंड आतमध्ये आहेच. काकाने आठवण करून दिली की भवानी मंडप अतिशय जवळ आहे आणि अतिशय जवळ होता. आम्ही एकदा विचारलं लगेच आम्हाला समजलं की तो कुठे आहे आणि तिथे आम्हाला पाहायचा होता शाहू महाराजांनी मारला गवारेडा. त्यासाठी आम्ही तिथे भवानी मंडपमध्ये पोहोचलो. भवानी मंडपमध्ये तिथे देखील
न्यू पॅलेस म्हणजे जसे प्राणी आहेत मित्रांनो तसेच प्राणी आहेत, पण न्यू पॅलेसमध्ये भरपूर प्राणी आहेत. इथे फक्त थोडे मोजकेच प्राणी ठेवले आहेत. वाघ, इकडे हरिण, चितळ, शाहू महाराजांची प्रतिमा आणि गवा कुठे दिसेना. तर काकाला म्हणतं काका आपण व्यवस्थित बघू कसे त्याचे भुसा भरून शिवाय कृत्रिम कसे करून त्यांना प्राण्यांना ठेवलेत पहा. शाहू महाराजांना शिकारीची आवड होती, बिबट्या देखील मारलाय त्यांनी आणि दिसत नाहीये तर आपला गवा. तर या ठिकाणी हे लाल बांधलं, या ठिकाणी विचारलं आतमध्ये गवा आहे, त्याचं काहीतरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे. मग आपण कॅमेरा आत ढकलला, हा गवा इथं आतमध्ये, त्याचं काहीतरी दुरुस्तीचं काम चालू आहे. पुन्हा आपण झाकलं आणि आता आपण बाहेर जाणार. भवानी मंडप म्हणजे भवानी देवीची प्रतिमा तर त्यामध्ये आहेच आणि मंडप म्हणजे पूर्ण मंडपासारखा आकार आहे पत्र्याचा गोल आणि भवानी मातेला पाया पडून आपण आता पुढे चालता होणार आपल्या प्रवासाला. त्या दिवशी संध्याकाळी थांबायचा कुठे हा प्रश्न होता, म्हणून आपण एका मित्राला विचारलं तर मित्र एका लॉजिंगचा पत्ता दिला. त्या ठिकाणी आपण रेकॉर्डिंग काही केलं नाही, पण लॉजिंगवर जाऊन थांबलो. या ठिकाणी बघा आता भवानी मंडप. आता आपण थांबायची व्यवस्था तर केलेली आहे. मग थोडा वेळ जास्त फिरूया म्हणून उशीरभर फिरलो. या ठिकाणी भवानी मंडप आणि लक्ष्मी मातेचं मंदिर पाहिलं. दुसऱ्या दिवशी आता म्हटलं काका आपण थांबलोय जेवगावगानं, दुसरा दिवस बी दुपारी आपण घालूया म्हणून सकाळी नाश्ता केला आणि आम्ही गेलो डायरेक्ट शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला. शिवाजी विद्यापीठामध्ये थोडंसं फिरून येऊया, नाश्ता मनसोक्त केला आहे आणि काकांना म्हटलं काका विद्यापीठात थोडंसं जाऊन येऊ. विद्यापीठला शिवाजी विद्यापीठ मित्रांनो नावाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं का नाही हा माझ्या मनात काहीतरी प्रश्न येतोय. आणि शिवरायांचा अश्वारूढ पुतळा इथे बरोबर मध्ये आहे आणि भव्य असं मोठं प्रांगण आहे. साधारण एक अंदाज लावायचा तर साधारण 150-200 एकर तर तो एरिया असणार आहे. या फुलाच्या झाडाजवळ 2-4 फोटो काढले. काकांना म्हटलं काका आपण आता फिरून जाऊन रेकॉर्डिंग करूया गोल आणि याच्यानंतर पूर्ण पाहू आणि आजचा दिवस देखील आपण दुपारी पाहतच घालवू काहीतरी. इथे पूर्ण युनिव्हर्सिटीला गोल वेढा मारून जाताना आम्ही मागील बाजूने निघून जाणार आहे आणि जाताना युनिव्हर्सिटीच्या थोडं पुढे गेल्यावर आम्हाला दिसले घरटं. घरटं तर कसलं मित्रांनो, तुम्ही कधीही पाहिलं नसाल अशा प्रकारचं घरटं, आम्ही देखील कधी पाहिलं नव्हतं. तर ते आहे खारुताईचं घरटं आणि खारुट्या तिथे उड्या मारायला त्या म्हणजे खारुताई नक्कीच नुकती पिल्ली झाली आणि ती पिल्ली आणि खारुताईने किती मस्त असं घर बांधले बघा मित्रांनो, गादी मऊ मऊ काय काय करून. आपण देखील घरटं पहिल्यांदाच खारुताईचं बघितलं. पक्षाचं वर घरटं भरपूर बघितलंय आपण. काळं मऊ घरटं केल्यावर हो का 3 पिल्ले हो का खाली खाली आले खाली बघा. मोठी असणार का हो का मोठी आली बघा. कुत्रा 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 इथं बसलेलं चाल चावाय पळाली. हे काळोट्यांचा अड्डाच आहे का इथं, खारुट्यांचा अड्डाच आहे. ह्याला का झाले बघा का काटा आले लाल फुल लागले. युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये भयानक मोठा एरिया आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. नंतर बोराच्या झाडाखाली देखील आम्ही गेलो पण बोर काही सापडले नाहीत. आणि पुन्हा बाहेर जाताना आम्ही एका ठिकाणी जायचं म्हणलं काकाला पेपर वाचायची खूप इच्छा झाली. पेपर काही केल्या भेटला नाही कारण सकाळी 10:30 वाजले, कुठले पेपर भेटणार आहे. तर आम्ही एका घराला हुडकत गेलो तर घरासमोर जाऊन आम्ही पेपर आणला आणि या ठिकाणी लहान मुलाचं एक आम्हाला वहीत दिसलं महाशिवरात्रीची आठवण. कारण महाशिवरात्रीला कदाचित साई या मुलाला एकता ग्रुप साईच्या नावाने दिलेला आहे, काहीतरी झालं असणार आहे. आणि कंजीच्या झाडाला नुकतेच पालवी फुटालती. कंजीचं झाड सगळ्यात जास्त गार सावली देणार आहे आणि काकाला मात्र पेपर इथं भेटलेला आहे आणि आता आम्ही पेपर घेऊन जाणार आहे. पुन्हा आता लगेच या दिवशी काय एक दिवशी मुक्काम केला आपण, दुसऱ्या दिवशी काय थांबणार नाहीये. दुसऱ्या दिवशी आपण दुपारीच निघणार आणि डायरेक्ट डिग्रजच्या कृष्णाकाठी संध्याकाळपर्यंत पोहोचेल असा आपला अंदाज आहे. पण जाता आता मित्रांनो म्हटलं काय पाहायचं तर पाहिलं आम्ही न्यू पॅलेस पाहायचा, पण जायला आम्हाला तिथे नेमका वेळ झाला. न्यू पॅलेसच्या दारामध्ये गेल्यावर आम्हाला हरणं वगैरे दिसली. न्यू पॅलेसचा माझा एक आधीचा व्हिडिओ एक आहेच मी केला, तर तो देखील तुम्ही पाहू शकता. बऱ्याच घटना आहेत आणि बदकाची पिल्लं बघा मित्रांनो, नवीन झालेली बदकाची पिल्लं किती छान आणि गोंडस आहेत. अंडी देखील घातलेत बदकांनी, ओपनवर अंडी घातलेत बरं का, ओपनवर अंडी वगैरे घातलेत. न्यू पॅलेस थोडा पाहिला, आतून फक्त आता बाहेर जाऊन पाहायचा कारण की आत सोडायला परमिशन बंद झाली तिकीट काढायला. बगड्यांची मोठी मोठी घरटं, कारण की तलाव देखील तिथे होता, तलावाच्या बाजूने मोठी मोठी घरटं केलती आणि जायला आपला सांगलीला 1.5 तास लागणार आहे. म्हटलं आपण लवकरच निघायला हवं. मग थोडंसं बाहेरून पाहिलं आणि आता आपण निघणार आपल्या प्रवासाकडे, परतीच्या मार्गाकडे म्हणजे डिग्रजच्या कृष्णाकाठी. इथंपर्यंत आलोय म्हटल्यावर न्यू पॅलेस तर पाहणारच आपण. शाहू महाराजांचा हा न्यू पॅलेस आहे, आतमध्ये तर भरपूर बघण्यासारखं आहे पण रेकॉर्डिंगला परमिशन नाहीये. तसं असताना देखील आपण थोडासा भाग केला याच्या आधी तुम्ही बघू शकता. आणि जाताना एका दुकानात आम्ही चहा प्यायला थांबलो. काका म्हणलं चहा तर पिऊन जाऊ. आणि या ठिकाणी मॅडमचं ऑफिस होतं, तर मॅडम काही भेटणार नाहीत. पुन्हा पंचगंगा नदी आणि परतीचा प्रवास करून पुन्हा मी डिग्रजच्या कृष्णाकाठी चाललोय. अशा प्रकारे मित्रांनो 10 मिनिटात हा भाग संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. आता संध्याकाळ पडायला लागली आणि संध्याकाळी आम्ही पुन्हा कोल्हापुरात निघलोय. आणि जाताना आम्हाला सांगलीच्या जवळ आल्यावर कोल्हापूरच्या रोडला निरंकारी संत समागमचं ऑफिस दिसलंय. मी त्यांचं
मोठंसं तिथं प्रांगण आहे. आता इथे मित्रांनो मी येणारच आहे या रविवारी. काकाला म्हटलं काका आपण चौकशी करा आतमध्ये, कारण की निरंकारी सण समागममुळेच आपले भाग मोनटाईज झाले आहेत आणि आपण रविवारी नक्की इथे यायचं आहे. आणि इथं देखील आपण आतमध्ये पाहू मित्रांनो, याचा भाग देखील भारी झालेला आहे. काय तिथे सेवा वगैरे केली जाते, खरंच मानावं लागेल मित्रांनो. तर याच्यानंतर निरंकारी सत्संग भवन याला मी रविवारी भेट दिली, त्याचा भाग टाकतो. तर डिग्रजच्या कृष्णा किनारी दररोज 8:15 वाजता 10 मिनिटाचा भाग पाहत चला. याच्यानंतर निरंकारीचा भाग. धन्यवाद.